बोला अक्षय भैया येऊ येतो ना त्यांच्या मनापासून आपण व्यक्त करतो आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आपल्याला भेटायला ठेवले एक लहान म्हणजे प्रधानमंत्री साहेब आपल्या कुटुंबासहित या 18 पगारासाठी किती काम करतात हे आपल्याला माध्यमातून कळते. लवटे सर आपल्याकडे निवेदन जे दिलंय आपण 22 तारखेचं ते इकडे घेऊन या. लवटे सर हे विनंती करतो खाली बसवा मार्गदर्शन करते त्यांचे तथ्य म्हणजे सगळं आपल्या फॅमिलीसाठी आपण पुढच्या भेटायला आले कृपा करून तुम्हाला विनंती वाटली. हॅलो भावांनो यात गाण्याचा थांबा तुम्ही जर आवाज चाचणी पडली तर आवाज येऊ देऊ नका आपल्याला आरक्षण मिळणार आहे. भावांनो तुम्ही आपण जसं श्रद्धांजली देतो तसा तुम्ही चूप आवाज बघू आपलं ते आवाज बंद ठेवा बघू आवाज येऊ देऊ नका आवाज. हा भावांनो एक लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एसटीच्या संदर्भात आंदोलन झाली परंतु त्या मराठवाड्याची भूमी आहे तो गोदापट्टा आहे त्या गोदापट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी दीपक भाऊ सारखा योद्धा या ठिकाणी आंदोलनाला उभा आहे. मराठवाड्याला दीपक भाऊचं आंदोलन कुठल्या मोमेंटवर सुरू झालंय कुठल्या मोमेंटवर सुरू झालंय 15 सप्टेंबर तुम्हाला सांगतोय मी जालन्यात आलोय भाऊसाठी या ठिकाणी या भाऊनी गेल्याही सरकारला दिली 24 तारखेची. अरे सरकार 24 तारीख हा 21 तारीख आहे 21 म्हणून तुम्हाला भाऊची विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी बसा तुम्ही सगळ्यांनी बसा भाऊनी मला तुम्ही सगळ्यांनी बसा समजलं तुम्ही जर बसला तर या ठिकाणी भाऊचा सन्मान तुम्हाला दीपक भाऊची शपथ खाली बसा दीपक भाऊची शपथ खाली बसा आपल्याला दीपक भाऊ मार्गदर्शन करणारे शांतता ठेवा दीपक भाऊची आई आलेली आहे त्यांना अरे तो माणूस तुमच्यासाठी बसले त्याची पर्वा करावा तुम्हाला हसून माझे स्वतःच्या आई वडील सगळ्या घराला तुळशी पत्र ठेवून तुमच्या जरा भान ठेवा भान विनंती माझी सगळ्यांना. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं संपूर्ण पोलीस टीम आहे त्यांच्याशिवाय व्यतिरिक्त कोणीच उभा राहणार नाही. तुम्हाला दीपक भाऊ शपथ घाली बसा दीपक भाऊची शपथ घाली बसा आपल्या एवढं तुम्ही उभा राहता का आहे त्या ठिकाणी खाली बसून घ्या सर्वजण आहे त्या ठिकाणी खाली बसा स्टेज समोरील लोक शांतता ठेवा दीपक भाऊ बोलणार आहे. सगळ्या मल्हार बांधवाच्या वतीने विनंती करतो की या महाराष्ट्रात
धनगर समाजाच्या बाबतीतलं हे आंदोलन आणि त्या आंदोलनाला काय ते तथ्य शांतता ठेवा. आपल्याला भेट देण्यासाठी आले. मी सदावर्ती साहेबांना विनंती करतो की आपण या जनतेला संबोधित करावं. नाही नाही उभा राहू दे उभा राहू दे. वो मूर्ति नहीं आ रहा था. थोड़ा पीछे है तुम्हारा कैमरा. वो मूर्ति नहीं आ रही. मी बोलू का मग शांतपणे ऐकणार का? कारण आपली संस्कृती जी आहे मा अहिल्यादेवी होळकरांची आहे. त्यामुळे आपण नियम पाळला पाहिजे. मा अहिल्यादेवी होळकरांचा अहिल्यादेवी होळकरांचा अहिल्यादेवी होळकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जास्तीचं आरक्षण मी डंक्याची चोट पर बोलणार आहे. संविधानाला मानणारे असे आंदोलनकर्ते आपण सगळे. त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब जे आत्मक्लेश एकत्रित करून आपल्या धनगर भावाला एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मक्लेश एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजासाठी सत्यतेनं उपवास धरून सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसलेत. त्यांचं मी अगोदर हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आंदोलन अनेक होतात परंतु त्याच आंदोलनाची चर्चा होते. बोराडे भाऊ, त्या आंदोलनाच्या नियतीमध्ये आणि नीतीमध्ये कोणती खोट नसते म्हणून तुमचा विजय निश्चित आहे. डंक्याची चोट पे यस्ती एकदा कायद्याचा बोलत असतो आणि तसाच होत असतं आणि तसं आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. नाही म्हणजे नाहीच असतं हे आपण सगळ्यांनी बघितलं. भावांनो, मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि त्या तत्कालीन त्यांचे राजपद्धती त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये दिलेले अधिकार हे दोन्ही विचार संविधानातले आणि मा अहिल्यादेवी होळकरांचे हे सारखेच आहे. ते मी डंक्याची चोट पे तुम्हाला सांगत आहे. मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेले आरक्षणाचे विचार, आरक्षणाच्या
तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पाणवटे हे करण्यात आले, त्याला पाणी बारवा तयार करण्यात आल्या. त्याच बारवा कशा प्रकारे असावा आणि माणसाला पूर्ण आयुष्य चांगलं जगता यावं यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवली आणि ती तरतूद मा अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराची आहे. भावांनो, कष्टकऱ्यांनो, आता येताना गाडीवर काही लोक आले. माझी वयोवृद्ध आई सुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे. तिचं वय 80 वर्ष आहे. मला म्हणे त्या धनगराच्या मुलाला मला भेटायला जायचंय. 4 दिवस तुझं सरकार गेलं नाही, मला तरी घेऊन चल म्हणून ती मुंबईहून तुम्हाला भेटायला आली आहे. सांगायचं तात्पर्य भावांनो, मला तुम्हाला सांगायचंय, भावांनो, मला तुम्हाला सांगायचंय, आपण जे आहोत संविधानाला जोडलेले आहोत. आपण संविधानाला फारकत घेतलेले नाही. त्या डंक्याची छूट आपल्याला दाखवून द्यायची. हम फारकत वाले नहीं है, संविधान से काट मारे वाले हम है और हम धनगर है, और हम धनगर है, और हम धनगर है. भावांनो, जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रींनी, ऍडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला 5 वर्षाच्या ज्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिने दाखवलं सी द शिप्स, आणि ती महिला आणि ती कुटुंब चाललेलं आहे. म्हणजे ही अवस्था आजही या तळपत्या उन्हामध्ये या काळातही माझ्या आदिवासी असल्याचं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा हा टंक्याची शोध. भावांनो, मी तुम्हाला भेटीला आलो, हे मी तुमचं माझ्या रक्ताचं नातं म्हणून आलो, हे मला तुम्हाला सांगायचं. भावांनो, मी त्या कोपराला गुळ लावायला आलो नाही किंवा स्टंटबाजीला आलो नाही. हे माझं आहे आणि माझं आहे. लक्षात घ्या, मला बोलताना फार राखून तोलून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागतंय, कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो. मी हीच त्या वेळेची वाट पाहत होतो की ह्याच वेळेपासून सुरुवात होणार होती आणि हेच आहेत चला थोडं कायदेशीर बोलू. आता शांततेनं ऐकणार, शांततेनं ऐकणार. मला जे कोणी ऐकत आहेत, सरकार मला ऐकतंय, मला माहिती आहे, कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकतंय. विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो. किती जरी वयोवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागतंय, कारण मी सांभाळून चालत असतो. भावांनो, कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळे लक्षात ठेवा. सगळे तुम्ही प्रशिक्षित झाले पाहिजे, उत्तर देता आलं पाहिजे. पहिला मुद्दा सांगत आहे, डोक्याच्या खिडक्या उघडा, जे सांगत आहे तो ते ऐका. पहिला मुद्दा कायदेशीर, हम धनगर है. कौन है? हम कौन है? हम कौन है? दूसरा मुद्दा,
हम क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है. लक्षात ठेवा. काय म्हणता? ऐका, सगळेजण ऐकायला ना. मीडियावाले भलताच काहीतरी करतील. भरोसा करला. ऐका, क्रिमिनल ट्राईबचा अर्थ असा असतो, इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय, जे वर्ग आदिवासी आदिम आहेत, त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये 18व्या शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं. आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे कोई नहीं, हम धनगर है, हम धनगर है. क्रिमिनल ट्राईब आहोत. क्रिमिनल ट्राईब जे आहेत त्या ट्राईब्सला देशभरामध्ये, भारताच्या सगळ्या सीमांमध्ये, हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या क्रिमिनल ट्राईब्सला काय संबोधलं गेलंय तर ते शेड्यूल ट्राईब संबोधलं गेलंय. आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्या आम्ही अनुसूचित जमाती आहोत तो डंके की चोट पे धनगर एसटी है, धनगर एसटी है, धनगर एसटी, अरे धनगर एसटी, धनगर एसटी, धनगर एसटी, धनगर एसटी. हे आपण ना कार्यशाळा घेत आहोत, संविधानाचं शिक्षण घेत आहोत, हे मुद्दे लक्षात ठेवायचे. आता तिसरा मुद्दा म्हणे आमच्या धनगर भावांकडे काही 1-2 भावांकडे गाड्या आल्या, आम्ही कडक कपडे घातले तर म्हणे धनगर कैसा क्या बोले, मागासवर्गीय होऊ शकते म्हणे. तुलना करायला लागले, ज्यांच्या शेत्या होत्या शेकडोना होत्या, आमच्याकडे मेंढ्या होत्या, आमच्याशी तुलना करायला लागले. आता मुद्दा लक्षात ठेवा, तिसरा मुद्दा, आमच्या 1-2कडे गाड्या असतील, आमच्या 1-2कडे ट्रॅक्टर असतील, परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट 5 न्यायमूर्तींनी मिळून दिली. ती जजमेंटचं नाव ध्यानात ठेवा. काय नाव आहे? जर्नल सिंग. जजमेंटचं नाव काय? जजमेंटचं नाव काय? जजमेंटचं नाव काय? जजमेंटचं नाव काय? आता न्यायाधीशांचं नाव सांगतो. न्यायाधीशांचं नाव रोहिंटन नरीमन. सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय? सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय? सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय? पॅरेग्राफ सांगतो. त्या 5 न्यायमूर्तींच्या जजमेंटचा शेवटचा पॅरेग्राफ. कोणता पॅरेग्राफ? कोणता पॅरेग्राफ? कोणता पॅरेग्राफ? कोणता पॅरेग्राफ? त्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिलंय, कानं उघडून ऐका, जे मला लपून ऐकत आहे. कानं उघडून ऐका. त्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय, अरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे वर्ग येतात, त्यांचं मागासले पण तपासण्याचीच गरज नाही. त्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय की माझ्या धनगराकडे काय आहे, कशाला मागास आहे, तर मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत मोडत असेल तर मागासले पण मोजण्याची गरज नाही, असं 5 न्यायाधीशांनी सांगितलंय. म्हणून डंके की चोट पे धनगर एसटी है, डंके की चोट पे धनगर, डंके की चोट पे धनगर, डंके की चोट पे धनगर. कष्ट
नीट बोलून गेलं पाहिजे, कारण ही शिस्त आहे. मला तुमच्यामध्ये दिसणारी माणुसकी आहे, तुमच्यामध्ये दिसणारा आपलापण आहे. और तुम्हारा और मेरा रिश्ता खून का है भाई, खून का है. कष्टकरी भावांनो, पुढच्या 5व्या मुद्द्याकडे जाऊ. तुम्हाला सांगतो, आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा, आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती. आणि आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका, आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड असा आमची प्रगती होईल. आणि भाई, जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसाल, आम्हाला मिळणार नसेल, तर आमच्या भाषा अशीच राहील, डंकेची चोट अशीच राहील. भावांनो, मला माहिती आहे, मला माझा धंदा रेतीचा नाही, माझा धंदा रेतीचा. मी टिप्परवाला नाही, मी चप्पी पीत नाही, चप्पी पाजत नाही. तुम्हाला सांगतो, हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरे माझे आमदार धनगर भाऊ असतील, गोपीचंदजी असतील, हक्के साहेब असतील, एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळेजण एसटीचं घेऊनच राहणार सर्टिफिकेट, एसटीचं सर्टिफिकेट घेऊन राहू. दीपक बोराडेंच्या हात मजबूत करू. तुम्हाला सांगतो, आज ज्या प्रकारे दीपक बोराडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढत आहात, तुम्हाला सॅल्यूट आहे. तुमच्या कार्याला आमचा सॅल्यूट आहे. तुमची प्रकृती चांगली राहो ही आमची भगवंताच्या छातीत प्रार्थना आहे. हे प्रकरण केवळ रस्त्यावरली लढाई नाही, तर न्यायालयात सुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागेल आणि ती टंक्याची चोट लढावी लागेल. भावांनो, लक्षात घ्या, उद्या आपल्याला भूलभुलैयामध्ये टाकलं जाईल. आपल्याला म्हणतील की मागास आयोगाचा रिपोर्ट लागतो. धनगर भावांसाठी बोराडे तुम्हाला एक मुद्दा सांगत आहे, लक्षात ठेवा. तेव्हा सांगा की जनरल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही, असं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्याच्यामुळं इतरांना मागास ठरवताना जे मापदंड आहेत ते धनगराला ठरवताना नाही, हे मी तुम्हाला टंकेची चोट सांगतो. एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर एक पोट तिरक आणि वारंवार मला हे सांगितलं की प्रमाणपत्रावर सर बोला. मी तुम्हाला सांगतो, इतरांना जर एका बॉन्डवर देत असतील तर मला बिना बॉन्डचं एसटीचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल, कारण सुप्रीम कोर्ट सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये मोठं आहे का? मला सांगा, ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू, ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका तहसील एका डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाणपत्र द्या म्हणण्यासाठी, त्या दिवशी बोराडे साहेब असतील, त्याचबरोबर धनगर भावांमधले नेते असतील, जो मी असेल, मी तुमच्या सोबत जात प्रमाणपत्रासाठी येईल, हे मी तुम्हाला सांगतो. भावांनो, ही जागा राजकीय नाही. ही जागा एक व्यक्ती आत्मक्लेश एकत्र करून आपला उपवास आपल्या समाजासाठी आपली प्राण देण्यापर्यंतची बाजी या व्यक्तीने लावलेली आहे. मी बोराडे साहेबांच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये ऐकते बरं का बोराडे साहेब,
बढिया आहे. त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब, श्री संजय शिरसाट, समाज कल्याणचे आहेत म्हणजे तुमचा त्याच्यावर रोल येतो. आणि त्याचबरोबर दिनार्थ माननीय श्री गिरीश महाजन साहेब, आमच्या रक्तमासाचं आमचं हो, आमचं बोराडे हो, 4 दिवसाचा उपवास आहे, तातडी 5व्या दिवसाचा उपवास आहे, तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या बोराडे साहेबांकडे या, ही मी आपल्याला आवाहन करतो. आणि येताना नुसतं येऊ नका हो, येताना नुसतं येऊ नका हो, वादा नाही हो, मी सांगतो ऍक्ट घेऊन या. त्या ऍक्टचं स्पेलिंग आहे ACT. काय आहे? जिया नाही, ऍक्ट घेऊन या. बँकेची छोटसे प्रमाणपत्र मिळतील आणि या माझ्या भावाचा उपवास सत्कारणी लागेल, कारण या भावाची पोटी आहे. माझे भाऊ, तुम्हाला मी सांगतो, कायदा हातात कुणी घ्यायचा नाही. आपण इरिस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही, कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे, भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही या बँकेची छोट. आणि म्हणून आज मी आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो, किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं, माझ्या धनगर भावाचं पुढे बोलेल. परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींचं सरकार, एकनाथराव शिंदेचं सरकार, अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे एसटीचं कास्ट सर्टिफिकेट. भावांनो, उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. उपवास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. दारीचर गांधीजी उपवासाला बसले होते, विषय आरक्षणाचा होता, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच विचार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं. त्याच प्रकारे देवेंद्रजी, तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीविताला काही होऊ नये याची काळजी घ्या आणि आमच्या प्रतिकात्मक कायदा ऍक्ट आणि जात प्रमाणपत्र वाटप किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण तसदी घ्यावी, हे मी सरकारला आव्हान करतो. कारण लक्षात ठेवा, तमाम सगळ्याच राजकारण्यांनो, एखाद्या पक्षाच्या नाही, सगळ्याच राजकारण्यांनो, अरे भाई धनगर से पंगा महंगा पड़ता है, क्योंकि भाई हम इकट्ठे चलते हैं, इकट्ठे बोलते हैं और हम बोराडे साहब के साथ इकट्ठे रहते हैं. भावांनो, पुन्हा एकदा माँ अहिल्यादेवी होळकरांचा जय जयकार करूया. माँ अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा. येलकोट, 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 येलकोट. एसटीतून आरक्षण, एसटीतून आरक्षण, एसटीतून आरक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर शेवटी लवकरात लवकर सरकारने यावं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपवाशी आहे, तातडीनं पावलं उचला. ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील, याची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, सोशल जस्टिस डिपार्टमेंट, त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम राजकारण्यांनो, तुम्ही याच्यात राजकारण करू नका. आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या, नाही तो हम है, नहीं तो हम है, नहीं तो हम
मातरम, जय श्री राम, जय भारत का संविधान आणि जय 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 हो मेरे धनगर भाइयों का, जय जय हो मेरे धनगर भाइयों। या ठिकाणी एक मिनिट थांबा। पत्रकार बाजार विनंती आहे की पत्रकार 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं ऐका। मी आताच या ठिकाणी धनगर जमातीच्या एसटी आरक्षण मुक्ती संग्रामाच्या या लढ्याचा माझ्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। आता महाराष्ट्रातील आणि देशातील एक नामांकित सदावर्ते साहेब या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। सदावर्ते साहेब येण्यापूर्वी सन्माननीय आमदार विजयसिंह पंडित हे येऊन गेले, त्यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर पाठिंबा दिला आणि आम्हाला या लढ्याला बळ दिलं, त्यांचे करतो। बांधवांनो, वकील साहेब, मी पण थोडासा शिकलेला आहे, पण जास्त कायदा अजिबात कळत नाही, तुमच्या इतकंच अजिबात कळत नाही। पण मला एक गोष्ट फक्त कळते आणि त्या एका गोष्टीवर मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय, ते म्हणजे बाबासाहेबांचं संविधान। आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये 36 नंबरला जे आहे, 36 नंबरला जे घर आहे, 36 नंबरला जे अमृताचा कलश आहे, तो आमचा आहे। 36 नंबरला अमृताचा कलश आमचा आहे, इतकं मला माहिती होतं। आणि दुसरी गोष्ट, मला बरेच लोक विचार करतायत, दीपक भाऊ म्हणजे आमच्यातले समजा काही वकील आहेत, ज्यांनी लढा लढला, ते म्हणतात दीपक भाऊ हा कायदा आहे, तो कायदा आहे, हे कलम आहे। मी म्हणतो बाबा हे सगळं तिकडे ठेवू, मला एका गोष्टीवर विश्वास होता, तो बाबासाहेबांच्या संविधानावर। आणि मला एक गोष्ट माहित आहे की 2014ला बारामतीमध्ये तेव्हा भाऊ म्हणले होते की धनगरांनो, आतापर्यंत तुमच्या फक्त मताचा वापर केला, तुमचा वापर झाला, आता तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचं आरक्षण देऊ नाही। आणि देवा भाऊ हे माझ्यासारखे 9 उपोषण करते होते, 15 लाखापेक्षा जास्त लोक होते याच्या समोर बोलले, ते माहीत आहे म्हणून मी उपोषणाला बसलो। देवा भाऊवर विश्वास किती हा वेगळा विषय, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास होता। पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ऐकलं असेल तर सदावर्ते साहेबांना ऐकायला जावं, अरे ऐका, दिसायचं नाही, पाहायचं नाही, हे विषयीच माझं तोंड पाहू नका, लय काळा झालं, 5 दिवसापूर्वी गोरं होतं, माझं तोंड पाहायला आले का ऐकायला आले? हा, मग ऐका, मला मिलं ताकदीनं बोलवायला, बोलताना किती आतून नातडे पिळून आले मला माहिती आहे। सदावर्ते साहेब ते बोलतात, त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, याच्यात तुम्ही कमी जास्त युक्तिवाद करू शकता, पण ते बुद्धिवान आहेत आणि त्यांना कायद्याचं नॉलेज आहे, अजिबात युक्तिवाद नाही करतायत। आणि आज जे सदावर्ते साहेबांनी या सबंध महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलंय, आता तरी धनगरांना पटलं की नाही तुम्ही एसटी म्हणून? आता मला वकील साहेब इतका तेच खाऊन पिऊन आले असतील घरून, मला जोश नाही, पण त्यांनी जे म्हणलं की हम एसटी आहे, तर आता पटलं ना हम एसटी आहे? मग मी जे तुम्हाला वकील साहेब येण्याच्या अगोदर सांगून मी एक वाक्य सांगितलं साहेबांना, माझ्या आयुष्यातलं धनगर जमातीच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन आहे। आणि मी त्यांना सांगितलं, मी ते 24 तारखेला बाकी गोष्टी बोलला, अजून ते अर्धवट आहेत, पण मी सरकारला इशारा देतो, सरकार खबरदार, माझा आवाज चालू आहे, 24 तारखेला तुम्हाला इशारा मोर्चा आहे, आमचा हक्काचा आहे देवा भाऊ, आम्ही माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या, माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला आनंद उत्सव साजरा करू द्या, माझा श्वास चालू आहे परंतु माझ्या लेकरांना प्रमाणपत्र द्या। भावांनो, मी जिवंत असेपर्यंत तुमचं एसटीचं प्रमाणपत्र मिळेल, विश्वास ठेवा। आणि नसेल तर महाराष्ट्रातला मीडिया
सोशल मीडिया पाहतो धनगरांनो पेटून उठा. दीपक बोर्डेचा श्वास त्या दिवशी थांबला, त्या दिवशी तुम्हाला फसवणाऱ्यांचे घर जाळून टाकायचे. जे नेपाळमध्ये झालं त्याचा इतिहास घडवा. मी जाहीर सांगतो, माझ्यावर पुणे दाखल झाले चालतं. अरे आमच्या बापाचं आहे, भारत कोणाचा आहे? भारत चंद्रगुप्त मौर्यांनी निर्माण केलेला आहे. भारत कोणाचा आहे? सम्राट अशोकाचा आहे. आणि आम्ही त्या सम्राट चंद्रगुप्ताच्या अशोकाचे वंशज आहे. आणि आज के पार झेंडे लावले कोण? जगात मराठेशाहीचा डंका फडकवला कोण? त्या मल्हारराव होळकरांचे आम्ही वंशज आहे. अरे जग ज्या इंग्रजांपुढे झुकलं ना, ते इंग्रज ज्या माणसापुढे झुकले त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंशज आहे. अरे एकटा यशवंतराव जगतच्या त्या इंग्रजांना भेटला. अरे तुम्ही किती आहे? मी जाहीर बोलतो, उद्या माझ्यात ताकद राहिली मला माहित नाही, मीडिया माझं ऐकायला मला माहित नाही. काय कायदे आपले लेकरं, जे लेकरं शाळेत शिकतात त्यांना 24 तारखेच्या मोर्चात आणा. एकाही लेकराला घरी ठेवू नका. बाबावर तुम्ही नाही आले सांगतो, शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा. माझ्या आईल्या माईच्या लेकींना आणा. तुम्ही नाही आलेच चालतं, कारण तो शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा मोर्चा आहे. मी एसपी साहेबांना सांगितलंय की मी इथं आहे तोपर्यंत जालन्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून 24 तारखेचा इशारा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही. पण 24 तारखेच्या इशारा मोर्चानंतर जर सरकार खबरदार झालं नाही तर याच्यानंतर तुमच्या शिक्षणाच्या, शाळेत जाणाऱ्या, ज्याला नोकरीचं भविष्य आहे अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही. जे मेंढरामागे जातात, जे मरायला आलेत, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असतील, बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील, या सर्वांनी बघावत पुन्हा दाखल करा माझ्यावर. नेपाळमध्ये झालं त्याच्या पलीकडे घडवा. माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कायद्याचं पालन, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संविधानाचं पालन, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पोलिसांची भीती, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारची भीती. ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांडव करायचं. वकील साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.